इकडे बघू शकता काही बिस्किटचे पॉकेट ठेवलेले होते आणि काही ओपन पण केलेले आहेत, म्हणजे खोललेले आहेत आणि त्यामध्ये मुंग्या पण भरलेल्या आहेत. आणि तसं तर आता पावसाळा दिवस आहे ना, एकही पॉकेट खोलून ठेवलं ना सगळे बिस्किट नरम पडतात, म्हणजे मऊ होतात आणि खायला तितका मजा येत नाही. आणि इकडे मी काय केलेलं आहे, सगळे बिस्किटचे पॉकेट तर मी एका ट्रे मध्ये ठेवलेले आहेत, म्हणजे असं अलमारीमध्ये ठेवण्यापेक्षा. आणि इकडे मी आज मेहंदी लावणार आहे म्हणून मी कांदा मेथी हे सगळं शिजवून घेतलेलं आहे. आणि इकडे मी तेलामध्ये मेथी कांदा टाकून शिजवून घेतलेलं आहे तेलाला पण. म्हणजे केस माझे खूप गळत आहेत, म्हणजे अजिबात डोक्याला केसच राहत नाही, सगळे केस गळतात. खूप टेन्शन आलेले केसांचं. अगोदरच थोडे आहेत आणि ते पण टिकून राहत नाही, सगळे गळून जात आहेत. म्हणून म्हटलं हे घरगुती औषध बनवूया, म्हणजे जे मार्केटून तेल भेटतं ना सगळे आणून मी ट्राय करून बघितले, मला काही त्याचा फरक जाणवलेला नाहीये, केस गळती काही कमी झालेली नाहीये माझी. म्हणून आज म्हटलं घरच्या घरी काहीतरी ट्राय करून बघूया. तसं तर वेळ पण होता आज, म्हणजे सगळी कामं वेळेत आवरलेली, सकाळी खूप घाई होती. म्हणजे दिनेश आणि अजय जाणार होते, तर ब्रेड सँडविच स्वयंपाक संग मी बनवलेला होता. आणि दह्याचेच पॉकेट आणायला लावलेले होते दिनेशला, कारण आजकाल दूध येत नाहीये ना, तर ते दही पण काढून मी ठेवलेलं आहे, तर ताक बनवून घेते. आणि थंड झालं की मी ते चेक करत होते, म्हणजे आता मेहंदी मिक्स करण्यासाठी. तर आणखी थोडंसं गरम आहे, तोपर्यंत मी बाहेरची कामं आवरून घेते. तर इकडे टी टेबल मी पुसून घेतलेला आहे. आणि आता एक वेळा पूर्ण घरात मी झाडू मारून घेते. तसं तर दुपारी मी झाडू मारत नाही, इव्हनिंगलाच मारत असते, पण चिमण्याने खूप सारं गवत घातलेलं आहे आणि ते घरभर झालेलं आहे. म्हणजे ते वरती पाळणा बांधलेले आहे, त्यामध्ये अगोदर चिमण्या घर केलेल्या होत्या, पिल्ल पण ठेवलेले होते, पण आता ते पिल्ल चिमण्या कोणी नाही, सगळे गेलेले आहेत. आता दुसऱ्या चिमण्या आलेले आहेत आणि मला वाटतं त्यांना ते घर आवडलेलं नाही, सगळं गवत काढून खाली टाकत आहेत. म्हणजे दिवसभर मला कामात लावलेले आहे चिमण्यानी. दिवसातनं 4 वेळा झाडू मारत आहे. सोप्यावरती पूर्ण गवत, सगळं घरभर गवत, खूप गवत गवत करत आहे. तर आता एक वेळा मी झाडू मारून घेते. आणि हवा इतकी असते की ते घरभर होत आहे, म्हणून मी इकडे गेट स्पर्धा वगैरे लावलेला आहे आणि झाडू मारत आहे. तरी पण हवा गेटमध्ये खूप जास्त येत आहे, ते गवताच्या काळात घर भरून होत होता. इकडे झालेलं आहे, तिकडची रूम मी झाडू मारून आलेली आहे. आणि इकडची मुलांची रूम ते पण मला झाडू मारायची आहे. किचन आता सुरू केलेलेच आहे, तर पूर्ण घरात झाडू मारून घेते. हॉल वगैरे सगळं झाडू मारून झालेलं आहे. इकडच्या रूम मध्ये आलेली आहे. इकडे पसारा खूप जास्त असतो, म्हणजे गव्हाचं दळण मी केलेलं आहे, पण दळून आणखीन आणलेलं नाहीये. तर दिनेशला तेच म्हटलं की गहू दळून घेऊन या अगोदर, कारण पीठ थोडंसं राहिलेलं आहे आणि पूर्ण संपल्यानंतर आणणार नाही, ते मला माहिती आहे. त्यामुळे कुठलीही वस्तू, ते पीठ असो किंवा कुठली सामग्री असो, काही आणायचं आहे किचनमध्ये, तर मी अगोदर सांगत असते, म्हणजे आशेपर्यंत. कारण असे आहेत ना, पूर्ण संपल्यानंतर त्या दिवशी आणणार नाही, त्याचा मुहूर्तच लागणार नाही, असं होतं. तर इकडची रूम झाडून मी इकडे पण गवत गेलेले होते, हवेनं घर भरून झालेले, सगळीकडे गवत गवत गवत. कचरा जास्त नाहीये, फक्त गवताचा कचरा आहे, बघू शकता इकडे. आणि सकाळी तर तिकडची रूम मी झाडू मारलेली नव्हती, कारण दिनेश थोडासा लेट उठलेला होता, म्हणून म्हणलं असू दे, म्हणलं आता दुपारी तर झाडू मारायचीच आहे, कारण गवतामुळे मी आजकाल 2-3 वेळा झाडू मारते. तर बघू शकता इथे किती कचरा वगैरे झालेले, म्हणजे नुसतं गवतच आहे, दुसरं काही नाही. सगळं झाडून अगोदर कचरा निघून टाकते आणि मेहंदी लावून घेते मी, कारण आता थंड झालेलं आहे ते पूर्णपणे. तर मेहंदी मिक्स करते आणि लावून घेते. तर थोडा वेळ टीव्ही वगैरे बसलेली होते, छान माझ्या आवडीचा फ्रेम लागलेला आहे. फ्रेम लागून ना असं टीव्ही पुढे बसते की नंतर मी विसरून जाते मला काय करायचं आहे, इतकी मग्न होते फिल्म बघण्यामध्ये. आणि चिमण्या तुम्हाला जवळून दाखवत आहे, दिवसभर हेच काम असतं चिमण्यांना. बघू शकता इकडं 2 चिमण्या बसलेल्या आहेत आणि तिकडच्या साईडला आहे, बघू शकता ती एक एक गवताची काडी वडून वडून काढत आहे आणि सगळं खाली टाकत आहे. आणि ही जी वरती बसलेली चिमणी ती काय करत नाही, शांत बसलेली आहे, पण ती चिमणी इतकी हे करत आहे ना, सगळं गवत काढून टाकत आहे. तिला घरच आवडलेलं नसेल, दुसरं गवत आणून लावायचं असेल. तसं मी यांना म्हणलेलं होतं की पूर्ण घर काढून टाका, म्हणजे चिमण्या दुसरं घर करतील. तर ते म्हणतात की ते आपण जर हात लावलं तर चिमण्या येणारच नाहीत घरी, त्यामुळे त्याला जे त्यांना करायचं ते करू द्या, दिवसभर तू झाडू मारतेच राहा म्हणत होते. ठीक आहे म्हणलं, मला काम तरी दुसरं काय, दिवसभर झाडू तर मारायचं आहे. आता काय करणार, चिमण्यांना त्यांचं काम लागलेलं आहे आणि मला माझं काम लागलेलं आहे. तर आता फायनली आलेली मी मेहंदी कालवण्यासाठी. इथे जे पाणी मी शिजवून घेतलेलं होतं ते मी गाळून घेतलेलं आहे अगोदर, म्हणजे यामध्ये कांदा मेथी दाणा हे सगळं टाकलेलं आहे. मी एक डाळीचं फूल पण टाकलेलं आहे आणि ते सगळं ते कमी होते म्हणून. आणि पाणी गाळून घेतलेलं आहे पूर्णपणे. आणि या पाण्यामध्ये मी मेहंदी मिक्स करत आहे. निशा काळी मेहंदी आहे, लाल पण भेटते यामध्ये, पण मी काळी लावते. इथे 2 पॉकेट मेहंदी टाकलेली आहे आणि इकडे ग्लासात परत मी आणखीन पाणी ठेवलेलं गाळून. तर जसं लागेल तसं थोडंसं पाणी टाकून मी मेहंदी छान मिक्स करून घेतली आणि थोडा वेळ मी ठेवणार आहे, 5-10 मिनिट. त्यानंतर मी लावून घेणार आहे केसामध्ये.
जाऊन घेतलं ना, असं टीव्ही पाहत बसलेले होते, तितक्यात अण्णा आले. म्हणजे अगोदर काही माहिती नसतं की अण्णा येणार आहेत, अचानकच येतात. म्हणत होते उदगीरला गेलेले होते आज आणि जाता जाता माझ्याकडे आलेले आहेत. आणि अण्णाला म्हणलं आलं तर जेवण करा, म्हणजे आता घरी सकाळी जेवण करून गेलेले होते आणि आता दुपारची वेळ आहे, लेट खूप झालेले, तर जेवण करत नाहीत न म्हणत आहेत. तर मी आज ब्रेड सँडविच बनवलेले होते, तर ब्रेड आणि मी मसाला थोडासा ठेवलेला होता, तर तेच ब्रेड सँडविच मी एकदा अण्णाला गरमागरम करून दिलेले आहे. तर ब्रेड सँडविच खाल्ले अण्णा आणि नंतर आम्ही चहा घेतला आणि अण्णा परत घरी गेलेले आहेत. आणि आता ही इव्हनिंगची वेळ आहे, इव्हनिंगचे 5 वाजले. दिनेश आज कॉलेजला गेला होता भालकीला, म्हणजे तिथे सिग्नेचर पाहिजे होते त्याला, तिकडे. त्यानंतर बिदरला गेला, म्हणजे दिवसभरात दिनेश फिरण्यावरच होता, सगळे डॉक्युमेंट जमा करण्यामध्ये. आत्ता घरी आलेला आहे आणि पाऊस पण जोरदार सुरू झालेला आहे. तर दिनेशला इकडे जेवायला वाढलेलं. मी सकाळी फक्त ब्रेड सँडविच खाऊन गेला. मी म्हणलेलं होतं की बिदरला काहीतरी खाऊन घे, पण काहीच खाल्ला नाही, त्याची धावपळ खूप झालेली आहे. तर म्हणलं घरी आल्यानंतर अगोदर जेवण तर फ्रेश झाला आणि इकडे मी जेवायला दिलेलं आहे. तिखट काही खात नाही म्हणून मी सपकदार त्यामध्ये थोडीशी मिरची पावडर आणि तेल टाकलेलं आहे, मिक्स करून दिलं. आणि इकडे दिनेशचं जेवण सुरू झालेलं आहे आणि वातावरण एकदमच बिघडलं, म्हणजे दिनेश घरी आल्यानंतरच वातावरण बिघडलं. आणि हा रस्त्यात असला ना मग पंचायती झाली असते, कारण एकतर हा बाईकवरती होता ना त्यामुळे. तर इकडे पाऊस येऊन गेलेला आहे आता, म्हणजे जोरदार पाऊस पडला, सगळीकडे पाणीच पाणी झालेले. तसं तर सगळेजण पावसाचा वेट करत होते. इकडे पेरण्या पण झालेल्या नाहीत आणखी, तर आज पाऊस आलेला आहे, छान वाटत आहे. पण पायपुसणे वगैरे सगळे भिजलेले आहे, म्हणजे मी काढलेलेच नाही. एकदमच हवा सुटली आणि दार बंद केलं, कारण पाऊस असं होता ना एकदम समोरून, तर आतमध्ये पूर्ण पाणी येत होतं. मग दार गेट सगळे खिडक्या सगळं बंद केलेलं होतं मी. पाऊस थांबल्यानंतर बाहेर आले तर पायपुसणे भिजलेले, साबण ब्रश सगळं बाहेर ठेवलेलं होतं कपडे धुवून झाल्यानंतर, कारण आजकाल पाऊस येत नाही ना त्यामुळे तितकं हे वाटत नाही, सगळं बाहेरच राहतं. तर पूर्ण भिजलेलं, तर अगोदर ते घेऊन आणून परत गेट मी बंद केलेलं, कारण खूप थंड हवा आहे, थंडी पण वाजत होती. पडदा पण लावलेला, म्हणजे थोडीशी हवा कमी येईल. मी इकडे जेवण करत आहे. बघू शकता गाडी पडलेली आहे, म्हणजे घाई गडबडीत तिथं गाडी ठेवला आणि जोरदार पाऊस पण आला, चिखल पण झालेलं आहे खाली आणि हवा पण भयानक आहे, तर त्यामुळे ती गाडी पडलेली आहे. तर येऊन आता व्यवस्थित करत आहे. मी म्हटलं कुठेतरी दगडावरती लावून स्टँड, म्हणजे पडणार नाही, कारण चिखल झाल्यामुळे ते मध्ये उतरत आहे आणि पडत आहे गाडी. तर दिनेश लावत आहे, बारीक थेंब चालूच आहेत आणि थंडी पण वाजत आहे, त्यामुळे परत दार खिडक्या सगळं मी बंद केलेलं आहे. आणि आता इकडे रात्रीचा स्वयंपाक करत आहे, म्हणजे लेट झालेलाच आहे. तर आज मी स्वयंपाकात फक्त मसाले भात बनवणार आहे, कारण आता पाऊस पण येत आहे, तर म्हटलं थोडंसं गरमागरम खिचडीच खातील सगळेजण, कारण तर दिनेशचं पण जेवण झालेलं आहे. आता फक्त दोघा तिघाच्या हिशोबाने इकडे करत आहे. तर शिमला मिरची, टोमॅटो, कांदा सगळं मी चिरून घेतलेला आहे, लसूण वाटून घेतला आणि इकडे तांब्यामध्ये तेल काढून ठेवलेलं होतं, म्हणजे तळलेलं जे तेल होतं ना ते तांब्यात इथे ठेवलेलं होतं. तर 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा मोहरी टाकली. आणि पावसाळ्या दिवसामध्ये सगळ्यांच्या घरी चटपटीतच काहीतरी बनतं, नूडल्स, शेवायची खीर किंवा फोडणीच्या शेवया जे घरी बनलेल्या असतात ते, किंवा मसाले भात, खिचडी, पोटवळे, फळं हेच बनवलं जातं. तुम्ही म्हणत होता त्यात आकार चालू आहे, फळ वगैरे करून दाखव, तर हो लवकर ती रेसिपी येणार. आणि आकार महिन्यामध्ये लक्ष्मीला नैवेद्य पण दाखवायचं असतं थंडी म्हणून, तर सगळंच मला करायचं आहे. जसं की तेलच्या फळं हे सगळं बनवून मला गावाकडे नैवेद्य घेऊन जायचं आहे. बघूत आता मंगळवार शुक्रवार मी, म्हणजे पौर्णिमा झाल्यानंतरच सगळं, म्हणजे असं म्हणतात सार्थक होतं, म्हणजे पौर्णिमेच्या अगोदर करत नाही तिकडं. तर इकडं फोडणी तयार झालेली आहे, म्हणजे जी भाज्या मी चिरून ठेवलेल्या होत्या सगळ्या टाकलेल्या आहेत, परतून घेतलेला आहे. आता टाकला सुके मसाले, इकडे हळदी पावडर, धना पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर, मसाला टाकलेला आहे. पण आज लाल मिरची पावडर टाकलेली आहे, पण दिनेशनं भात अजिबात खाल्लेला नव्हता आहे, कारण तिखट खूप लागत होतं त्याला. म्हणजे कसं झालेलं आहे ना, आता सगळ्यांना वेगवेगळं, घरामध्ये दोघं तिघच आणि सगळ्यांना वेगवेगळं करायचं आहे. भाजी बनवली तर सपक वेगळी आणि तिखट वेगळी भाजी बनवत आहे. आता हे मसाले भात आहे वेगवेगळं मला बनवता आलेलं नाही, तर डिशेससाठी मी थोडंसं फिकं बनवलं, तर हे म्हणतात किती सपक झालेलं आहे ते, म्हणजे यांना थोडंसं चटपटीत तिखट लागतं आणि दिनेशला सपक लागतं. आता काय करणार, मला टेन्शन आलेलं आहे. असं इकडं सगळे मसाले टाकले, तांदूळ टाकून परतून घेतलेले, नंतर पाणी टाकलं, चवीपुरतं मीठ आणि थोडासा मसाला टाकलेला आहे. आणि शेंगदाणे फोडणी टाकायचे विसरले, नंतर मी टाकलेले आहेत, म्हणजे मसाले भातासोबत हे पण शिजले जाते. छान मिक्स करून घेतलं, तिकडे टोपण लावून बनत ठेवलेलं आहे. तिकडे मस्त असा मसाले भात बनत आहे, तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते. इकडे जे तेल मी गरम करून ठेवलेलं होतं यामध्ये कांदा, मेथी दाणा हे सगळं टाकलेलं आहे, छान शिजवून घेतलेलं आहे मी कलर चेंज होईपर्यंत. आता हे तेल गाळून घेणार आहे, तर इकडे मी कपडा घेतलेला आहे आणि खाली वाटी ठेवलेली आहे, छान हे तेल मी गाळून घेणार आहे. तसं चाळणीमध्ये वगैरे घेतलं तर तितकं व्यवस्थित येत नाही, त्यामुळे कपड्यावरच मी इकडं तेल गाळून घेत आहे, म्हणजे थोडासा तरी फरक पडला तरी खरंच चांगलं वाटणार आहे. जितके केस आहेत तितके तरी असू देत, दुसरी वाढण्याची काही अपेक्षा नाही आहे मला, की माझी केस वाढतील असं काही नाही,
पण जितके आहेत तितके तरी असू दे, कारण खूप गळत आहेत. केस गळती अजिबात थांबत नाही माझी. इकडे सगळं तेल मी गाळून घेत आहे निवांत आणि दिनेश रील्स बघत होता आणि हसत पण होता एकटाच. आता मला पण दाखवत आहे. तिकडे हसत आमची कामं होत आहेत. म्हणजे बाहेर बसलेला होता तोपर्यंत मी किचनची कामं आवरली. आता आलेला आहे किचन मध्ये आणि हे बघ मम्मी ते बघ मम्मी सुरूच आहेत आता. तर मी बघत तिकडं तेल पण गाळून घेतलेलं आहे आणि संग बॉटली पण भरून ठेवते, म्हणजे साधा लोटा होतो. आणि दिनेश त्यामुळे तू पण लावून घे. कांदा वगैरे टाकलेले ना त्यामुळे चांगलं असतं केसांसाठी हे. तर इकडे सगळं तेल घालून घेतलं. थोडंसं खाली पण सांडलेलं आहे आणि इकडे बोलणं जास्त काम कमी असं झालंय. म्हणजे दिनेश आलेल्या किचन मध्ये आणि हसणं जास्त आहे आमचं. म्हणजे काहीतरी सांगत असतो, मस्ती मजाक सुरूच असतं. बघू शकता इकडे याला बघून तुम्ही अंदाज लावू शकता किती मस्ती करत असतो दिवसभर घरी. तर इकडे सगळं तेल मी छान गच्च पिळून गाळून घेतलेलं आहे. म्हणजे अगोदर तर दिसतच नव्हतं तेल, पण गाळल्यानंतर बघू शकता किती तेल निघालेलं आहे इथं. म्हणजे कांदा मेथी दाणा हे सगळं टाकलेलं होतं ना, त्यामुळे ते सगळं त्यामध्ये ऍब्झॉर्ब झालेलं होतं. तिकडे दिनेशला पण लावलेले थोडं तेल हाताला लागलं, थोडंसं खाली सांडलेलं आहे. पातेल्याला वेगळं आणि डब्यात वेगळं, सगळीकडे तेल झालेलं आहे. तर अगोदर एका बॉटलीत भरून ठेवते आणि जे तेल खाली सांडलेलं इकडे डब्याला पातेल्याला लागलेलं आहे ते मी लावून घेते. म्हणजे दिनेशला थोडंसं लावलं. आता म्हणत आहे मम्मी मला बाहेर जायचं आहे, पाऊस चालू आहे त्यामुळे लावू नको, कारण केस पूर्ण चिपचिप होते ना त्याची. म्हणजे आता हार आणायला जात आहे तो. थोडासा लेट झालाय, पाऊस पण चालूच आहे बाहेर. दिनेश तर गेलेला आहे. तर मी तेल लावून घेत आहे. म्हणजे थोडंसं किचन वरती पडलेलं होतं. तसं मी किचन मध्ये केस वगैरे सोडत नाही, कारण किचन मध्ये केस खूप गळतात. पण आता काय करणार, इथं तेल खूप झालेलं होतं म्हणून इथंच थांबल्या मी तेल लावून घेतले. तसं तर आज मी मेहंदी लावून घेतलेली होती. तर आता थोडंसं तेल लावून छान मी मालिश करून घेते आणि सकाळी केस धुवून घेते, म्हणजे छान होतील केस. इकडे तेल लावलेलं आहे छान मी घासून आणि तेलाचा डब्बा वगैरे म्हणजे बॉटली घेऊन ठेवते अगोदर जागेत. आणि ते मसाले भात बनलेलाच आहे आता. म्हणजे रात्रीचा स्वयंपाक झाला म्हणजे संग सगळीच कामं झालेली आहेत माझी. आणि हे सगळं धुवायला ठेवत आहे. म्हणजे जे कपडे धुवायचे असतात एक बकेट करते आणि त्यामध्ये सगळे कपडे मी ठेवून दिलेले आहेत. आणि आज मला वाटतं रात्रीवर पाऊस पडणार की काय, म्हणजे वातावरण तसंच झालेलं आहे पावसाचं. आणि छान पण वाटत आहे, खूप दिवसाच्या नंतर पाऊस पडत आहे. तसं तर आता पूर्ण हा पण महिना संपलेला आहे, म्हणजे जुलै पण संपलेला आहे. शेवटला पाऊस येत आहे आणि आता इकडे पेरणी करत आहे. म्हणजे पेरण्या मागं पडलेल्या आहेत, पण आता जेव्हा म्हणजे आपल्या हातात नसतं ना, जेव्हा पाऊस पडलं तेव्हाच आपण पेरणी वगैरे करू शकतो. तर तसंच झालेलं आहे. तर इकडे बघू शकता किती भांडी झालेली. तर अगोदर सगळी भांडी घासून घेते, म्हणजे जेवण झाल्यानंतर जास्त भांडे पडणार नाहीत. किचन वगैरे सगळं स्वच्छ करून घेते अगोदर. तसं तर आमचे दिनेश पप्पा आलेले नाहीत, ते आल्यानंतर परत मग थोडीशी भांडी होतील जेवण खाणं झाल्यानंतर. आणि तसं तर जेवल्यानंतर काही काम करण्याची इच्छा होतच नाहीये, पोटजड होत आणि कुठलंच काम करायचं मन होत नाही. तिकडे सगळे भांडे अगोदर स्वच्छ धुवून घेतले, घासून घेतले, मी धुवून घेतलेले आहेत. किचन मी स्वच्छ धुवून घेतली, पुसून घेतलेलं आहे. आता तोपर्यंत सगळेजणच येतील आणि आम्ही रात्रीचं जेवण करूया. टाइम सांगितलं रात्रीचे 9 साडेनऊ वाजलेले आहेत. आता थोड्या वेळात सगळेजणच येतील. तर झालेले किचन वगैरे स्वच्छ. आता निवांत जेवण करून निवांत झोप घ्यायची, म्हणजे तितकं टेन्शन राहत नाही. तर किचनभर भांडे आणि पसारा बघितला ना खरंच झोप येत नाही. तर बघू शकता इकडे मस्त असा मसाले भात बनलेला आहे. अगोदर मी दिनेशला दिलं, पण दिनेशने काही खाल्लेलंच नव्हतं. हे म्हणत होता मम्मी खूप तिखट आहे, पण तितकं तिखट पण झालेलं नाही, तरी पण त्याला तिखट खूप लागतं. तर असं ताईंनो हाच होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर.